श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे बघा आणि गुरुवारपासून या पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या आहे शुक्रवार. लक्ष्मी मातेची अशी पूजा करा की ज्याच्याने आपल्याला लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि लवकरात लवकर आपल्याला घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, समाधान सर्व काही मिळेल बघा. आणि त्याच्यासाठी बघा शुक्र हा ग्रह आपल्या सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य या ग्रहाशी निगडीत असतो शुक्र ग्रह. त्याच्यामुळं शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा करणे हे खूप अतिप्रिय मानले जाते आणि लक्ष्मी माता ही शुक्र ग्रहाशी निगडीत असल्यामुळे आणि लक्ष्मी माता हे वैभव, ऐश्वर्य, सुख, समाधान, पैसा, समृद्धी, पुन्हा संपत्ती, प्रसिद्धी ही सर्व काही देणारी माता आहे. त्याच्यामुळं लक्ष्मी मातेची शुक्रवारी पूजा केली जाते बघा. आणि आता शुक्रवारी शुक्रवारी कोण कोण वैभव लक्ष्मीचं व्रत करतात, व्रत सुरू करतात. पहिल्या शुक्रवारपासून कोण कोण आहे ना जेवढे श्रावणात शुक्रवार येतात तेवढ्यांची पूजा करत असतात. संपत्ती शुक्रवार असेही म्हणतात त्यांना. आणि आता शुक्रवारची पूजा ही खूप शुभ मानली जाते बघा महालक्ष्मीची. त्याच्यामुळे घरात आपल्याला सगळंच मिळण्यास मदत होत असते. तर पहिल्यांदा आपल्याला बघा सकाळ सकाळ एकदम लवकर उठायचं आहे. आता घर तर स्वच्छ असतं, देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूजा ते उरकून घ्यायची आहे. बाहेर रांगोळी ते काढायचे उंबऱ्याच्या बाहेर ते आणि आपल्या घरातली पूजा करायची, धूपदीप करायचं आहे. नंतर आपल्याला महालक्ष्मी देवीला लक्ष्मी मातेला आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना पहिल्यांदा आपण आपलं लक्ष्मी मातेची मूर्ती, फोटो असेल तर स्वच्छ करून घ्यायचा आहे. लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर आपल्याला ताम्हनात मूर्ती घ्यायची आहे. पहिल्यांदा आपल्याला पाण्याने स्वच्छ करायचं आहे आणि नंतर पाण्यात आपण थोडंसं गुलाबजल मिक्स करू शकता. कारण की लक्ष्मी मातेला गुलाब, कमळ हे खूप प्रिय असतं आणि लक्ष्मी मातेला अत्तरसुद्धा खूप प्रिय आहे. त्याच्यामुळं तुम्ही पहिल्यांदा आपण लक्ष्मी मातेला पाण्याने स्वच्छ धुतो ना, त्याच्यात आपण थोडंसं गुलाबजल मिक्स करायचं आहे बघा. आणि गुलाबजल मिक्स करून आपल्याला लक्ष्मी मातेला स्नान घालायचं आहे. स्नान घातल्यानंतर आपल्याला हळदीनं स्नान घालायचं आहे. हळद ही खूप शुभ मानली जाते बघा. त्याच्यासाठी आपल्याला हळदीनं स्नान घालायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा पाण्यानं धुवून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला पंचामृत, दूध, साखर, दही, केळ, मध जे काही असेल ते आपल्या घरात अवेलेबल त्याच्यानं आपल्याला अभिषेक करायचा आहे लक्ष्मी मातेला. अभिषेक करताना तुम्ही लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणू शकता बघा. तुम्हाला जो सोपा वाटेल तो म्हणायचा आहे तुम्हाला. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः असं पण म्हणू शकता किंवा सगळ्यात सोपा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता. किंवा ओम क्लीम लक्ष्मी माते प्रसन्न तुम्हाला जो मंत्र माहीत आहे किंवा जो सोपा वाटतो तो तुम्ही म्हणू शकता बरं का. लक्ष्मी मातेचे खूपच मंत्र आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जो आवडेल आणि जो सोपा पडेल तो तुम्ही म्हणू शकता. आणि आता ते म्हणत आपल्याला अभिषेक पूर्ण करायचा आहे. नंतर आपण लक्ष्मी मातेला गजरा, कमळाचं फूल, गुलाबाची फुलं हे खूप अतिप्रिय आहे. त्याच्यामुळं आपल्याला आणि ते स्वच्छ करून आपल्याला ते पाटावर आपल्याला किंवा देवघरामध्ये वस्त्र ते घालून आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा वाहून आपल्याला गजरा, फूल, गुलाब हे सर्व काही वाहून नमस्कार करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला श्रीसुक्ताचं पाठ करायचं आहे बघा. श्रीसुक्त आता नित्यसेवेमध्ये असतंच, त्याच्यामुळे सर्वांचं पाठच असेल बघा. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. पण ज्यांना पाठ नाही किंवा म्हणता येत नाही त्यांनी मोबाईलवर लावायचं आहे. मोबाईलवर लावून आपलं शांत कुंकू अर्चनसुद्धा करू शकता तुम्ही या दिवशी बघा. खूप शुभ मानले जाते. लक्ष्मी मातेच्या पहिल्या आपल्या पायापासून सुरुवात करायची. आधी आपण हळदी कुंकू वाहतोच की, हळदी कुंकू व्हायचं आहे. नंतर पायापासून सुरुवात करायचं आहे. थोडीशी हळद आणि कुंकू अर्चन करताना करायचं आहे. नंतर आपण
तसं मोबाईलवर श्रीसूक्त लावूनसुद्धा कुंकू अर्चनसुद्धा करू शकतो बघा. आणि कमीत कमी तर आपल्याला बघा 16 वेळा म्हणायचं आहे ते श्रीसूक्त, किंवा 108 वेळा म्हटलं तरी खूप चांगलं. पण जर तुम्हाला जमत नसेल तर 16 वेळा केलं तरी चालतं, किंवा 11 वेळा म्हणलं तरी चालतं. आणि आता त्याच्यानंतर आपल्याला आता हे कुंकू अर्चन ते झालं, सगळं झालं, तर त्याच्यानंतर आपल्याला कमलगट्ट्याची माळ असते बघा. प्रत्येकाच्या घरात कमलगट्ट्याची माळ आहे. आणि जे स्वामी सेवेत आहेत त्यांच्या घरी तर असतेच असते, पण बाकीच्यांच्या घरी पण असेलच असं मला वाटतं. पण नसेल तर आपण तुळशी माळेवर जरी केले तरी चालतं. ज्यांच्या घरी कमलगट्ट्याची माळ आहे त्यांनी त्या माळेवर आपल्याला महालक्ष्मीचा मंत्र जप करायचा आहे. तुम्ही 11 माळी करा, अतिउत्तम. जमत नसेल तर 3 माळी करा. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः, किंवा तुम्हाला जी मंत्र माहीत आहे तो म्हणू शकता तुम्ही बघा. आणि त्याच्यानंतर कनकधारा स्तोत्र खूप प्रिय आहे लक्ष्मी मातेला. लक्ष्मी अष्टक म्हणू शकता तुम्ही. खूप असे लक्ष्मी मातेचे मंत्र आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला जे जमेल ते करायचं आहे. पण श्रीसूक्त हा मग म्हणायचंच आहे. श्रीसूक्त म्हणता येत नसलं तर ऐकायचं तरी आहे. कनकधारा 2दा-3दा ऐकलं तरी चालतं, किंवा कनकधारा हे म्हणजे तुम्हाला पाठ असेल तर ठीकच आहे, नसेल तर आपण मोबाईलमध्ये ऐकू शकतो. नंतर लक्ष्मी अष्टक पण आपण ऐकू शकतो, पाठ असेल तर तुम्ही म्हणा. आणि एवढंच म्हणजे हे सगळं झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा ते झाल्यानंतर आपल्याला जप ते झाल्यानंतर ना म्हणजे लक्ष्मी मातेची पूजा झाल्यानंतर लगेच आपण भगवान श्री विष्णूंना पण आहे ना पिवळे फूल, स्नान घालून पिवळे फूल, हळदी कुंकू, तुळशीची पानं व्हायची आहेत, किंवा मंजुळा व्हायच्या आहेत. मंजुळा वाहताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. जेवढे तुळशीची पानं आपल्याला मिळतील, आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे तुळशीच्या पानाला काही कमी नाही. त्याच्यामुळं तुळशीची पानं, मंजुळा काय जे मिळेल ते आपल्याला भगवान श्री विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे. पिवळी फुलं, अक्षदा हे वाहून सर्व काही नमस्कार करायचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे बघा. 3 वेळा करू शकता तुम्ही पठण. मराठीमध्ये आहे. एक 15-20 मिनटं लागतं ते पठण करायला. आपल्याला येत नसेल तर आपण मोबाईलवर शॉर्ट 3 मिनटाचं आहे बघा, संस्कृतमध्ये आहे ते. शॉर्ट 2 ते 3 मिनटात होऊ शकतं. तुम्ही मोबाईलवर पण लावू शकता 2 ते 3 मिनटं. आता प्रत्येकालाच वाटत असतं की आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य सर्व काही नांदावं. त्याच्यासाठी आहे ना लक्ष्मी मातेची सेवा करणं खूप गरजेचं आहे. आणि काही जणांना असं वाटत असतं की माझं बिझी शेड्यूल आहे, मला वेळ नाही, आणि म्हणजे वैभवलक्ष्मीचे व्रत मी करू शकत नाही. मग नुसती पूजा सांगा तुम्ही, पूजा आम्ही करतो. काही जणांचा असा पण प्रश्न असतो. त्यांच्यासाठीच आपण बघा, तुम्ही पूजा करूपर्यंत मोबाईलवर तुम्ही श्रीसूक्त लावू शकता, दोन्ही होते. नंतर आपल्याला संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र 3 मिनटाचं आहे, ते पण तुम्ही 2-3 वेळा म्हणू शकता. मोबाईल म्हणजे आपल्याला येत नसेल तर ते मोबाईलवर लावून शांतपणे हे करू शकता. आता एक महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की आता आपण भगवान श्री विष्णूंची, लक्ष्मी मातेची पूजा केली, श्रीसूक्त म्हणलं, सगळं झालं. आता लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या 2 वस्तू आपण अर्पण करायच्या आहेत. आता शुक्रवार म्हणलं तर आपल्या घरी फळं हे आणलेलीच असतात. केळी, पानाचा विडा पण ठेवायचा आहे लक्ष्मी मातेला बघा. आणि म्हणजे पानाचा विडा तर ठेवायचाच आहे, पण त्याच्याचबरोबर लक्ष्मी मातेला प्रिय असणारी ही 2 वस्तू तुम्ही अर्पण करा. कुठली आहे ती वस्तू तर आहे ना, पहिल्यांदा आपल्याला म्हणजे पांढऱ्या वस्तूपासून बनलेली खीर, दुधापासून तुम्ही कशाची पण खीर करा, शक्यतो तांदळाची खीर करा. तांदळाची खूप अतिप्रिय आहे लक्ष्मी मातेला खीर, त्याच्यामुळं की तांदळाची खीर करा. आणि दुधापासून कुठल्या पण ह्याची खीर करा, ती पण अतिप्रिय आहे. पांढऱ्या वस्तूपासून केलेली खीर ही अतिप्रिय आहे लक्ष्मी मातेला. त्याच्यामुळं की नाही
ती खीर करायची. आणि दुसरी वस्तू आहे डाळिंब. लक्ष्मी मातेला अतिप्रिय म्हणजे अतिप्रिय डाळिंब आहे. आणि आपल्याला आपल्या घरात बघा म्हणजे शुक्रवार म्हणलं की फळं आणली जातात. केळी म्हणजे डाळिंब ते असं आणलं जातं. पण आवर्जून तुम्ही डाळिंब आणा. डाळिंब सोलून आणि म्हणजे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे डाळिंबाचा. अतिप्रिय आहे डाळिंब लक्ष्मी मातेला. आणि त्याचबरोबर आता आपण वस्त्र सगळी पूजा ते केली, लक्ष्मी मातेला वस्त्र ते परिधान केलं. अत्तर लावायचं आहे बघा, अत्तर लावायचं आहे. अत्तर लक्ष्मी मातेला किंवा आपण सेंट म्हणतो, पण अत्तर म्हणजे कसं खूप प्रिय आहे लक्ष्मी मातेला. याच्याने आपलं शुक्र म्हणजे आता तुम्ही पण आहे ना, दररोज तुम्ही अत्तर वापरू शकता किंवा सेंट वापरू शकता बघा. त्याच्यानं आपला शुक्र ग्रह खूप बलवान होतो आणि आपल्याला मान सन्मान, आपली कामं, आपल्याला पर्सनॅलिटी आपली उठाळून येते किंवा आपली कामं होतात, आपल्याला मान सन्मान मिळतो. आणि आपले जी कामं अडतात ते अडत नाहीत, सरळ होतात कामं. आणि शुक्रग्रह बलवान होतो. शुक्रग्रह कशाचं प्रतीक आहे? सुख, समृद्धी, ऐश्वर्य, सौख्य याचं प्रतीक आहे. त्याच्यामुळं आपण स्वतःही अत्तर वापरायचं आहे. दररोज वापरू शकता, दर शुक्रवारी वापरू शकता. सॉफ्ट असं वापरायचं आहे आपण. त्याच्यामुळं आपला शुक्रग्रह खूप बलवान होतो आणि त्याच्याने आपल्या घरात सुख समृद्धी पण येण्यास मदत होत असते बघा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, या दिवशी तुम्हाला अन्नदान करता येत असेल मंदिरामध्ये, कुठल्याही मंदिरामध्ये लक्ष्मी मातेचं मंदिर असेल तर अतिउत्तम. पण जर तुम्हाला लक्ष्मी मातेचं मंदिर आसपास नसेल, कुठलंही मंदिर असू द्या, जमेल तशी आपल्याला अन्नदान करायचं आहे. तुम्ही मसाले भात करू शकता, साधा भात करू शकता, चपाती करू शकता. तुमच्या यथाशक्तीनं काय असेल ते गोड तुम्ही देऊ शकता. पांढरी मिठाई वाटा तुम्ही, तुमचा शुक्रग्रह बलवान होईल. तुम्ही पांढरी मिठाई वाटा किंवा गोड वस्तू वापरा, काही पण तुम्ही म्हणजे आसपास आपल्याला असेल तर तिथं अन्न. श्रावण महिना हा म्हणजे खूप पवित्र मानला जातो आणि या महिन्यात आपल्या हातून अन्नदान होते. याच्यापेक्षा कुठलीच मोठी हे नाही बघा, पुण्य नाही. त्याच्यामुळं अन्नदान तुमच्या हातून जेवढं होत असेल तेवढं तुम्ही करू शकता. कुठलंही मंदिर असं ना, अन्नदान झालं म्हणजे झालं. श्रावण महिनाच नाही किंवा श्रावणातील शुक्रवारच नाही, दर शुक्रवारी आपण अशी सेवा केली तर आपल्या घरात सुख समृद्धी धनधान्य घर एकदम भरून जाईल बघा. म्हणजे नित्यसेवेचा प्रभाव हा वाढत 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 जात असतो. त्याच्यामुळं आपल्याला ही सेवा करायची म्हणजे करायचीच आहे. आपण नित्यसेवा करत असलो तर आपल्या घरात कशाचीच कमी पडत नाही. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो म्हणजे मिळतोच.